विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। अब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नवाब मलिक साहब, उनके ऊपर जानबूझकर झूठी ईडी की चौकसी को बुलाकर उन्हें अटक किया गया। ये सरासर अन्याय हो रहा है। भाजपा सरकार जो केंद्र में है वो ईडी का, सीआईडी का, सीबीआई का गलत इस्तेमाल कर राष्ट्रवादी पार्टी के नेता लोगों को दबाने का, भाजपा के विरुद्ध जो आवाज़ उठाते हैं, जो अन्याय के खिलाफ बोलते हैं, उनको दबाने का, उनकी आवाज़ बंद करने का काम जो भाजपा सरकार कर रही है, उनके जो सत्ते का गलत इस्तेमाल करके। लेकिन आदरणीय नवाब मलिक साहब, जिस तरह हमारे नेताओं ने बताया, वो कभी टूटे हैं न कभी झुकेंगे। तो हम आदरणीय नवाब मलिक साहब के सपोर्ट के अंदर आज यहाँ पर धरना आंदोलन हम करे हैं और सोलापुर शहर जिले के तमाम मुस्लिम समाज, राष्ट्रवादी पार्टी के लोग, कांग्रेस के लोग, शिवसेना के लोग नवाब मलिक साहब के साथ है। हम उनके सपोर्ट के अंदर हैं और अल्लाह ताला के पास इंसाफ है। नवाब मलिक साहब जल्द से जल्द बाहर आएंगे और उन्हें इंसाफ जरूर मिलेगा। और हम फिर से एक बार सोलापुर शहर राष्ट्रवादी पार्टी के तमाम जिम्मेदार और पदाधिकारी हम उनके साथ हैं, इतना कहते हैं। और जो अन्याय हो रहा है, जुल्म हो रहा है, इसका इंशाल्लाह एक दिन उन्हें जवाब जरूर मिलेगा। नवाब मलिक साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नवाब मलिक साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सरकार बरखास्त करण्यासाठी किंवा ही सत्ता ताब्यात घेण्यासाठी भाजप अतिशय प्रयत्न करत आहे। त्यांना ते जमत नसल्या कारणाने त्यांनी केंद्र सरकारची मदत घेऊन ईडी असेल, सीबीआय असेल, इन्कम टॅक्स असेल, एनआय असेल, त्या केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून महाराष्ट्रामधल्या शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल, या तिन्ही पक्षाच्या महाविकास आघाडीच्या नेते असतील, मोठमोठे आमदार असतील, मंत्री असतील, त्या सर्वांना टार्गेट करण्याचं काम हे सातत्याने केलं जात आहे। गेले 2 वर्ष त्यांनी त्या पुरवठ्या चालू ठेवलेत। मला असं म्हणायचं आहे की हा राष्ट्रवादी महाविकास आघाडीमधला हे काल जी घटना घडली नवाब मलिकची, नवाब मलिक हे सत्य मांडणारे आणि परखड मांडणारे व्यक्तिमत्व आहे। त्यांनी अनेक वेळा भाजपच्या केंद्र सरकारविरोधात, मोदींच्या विरोधात, फडणवीसांच्या विरोधात आणि भाजपच्या सरकारच्या विरोधात, ईडीच्या विरोधात अनेक त्यांनी खुलासे केले, त्यांनी स्वतःचे मुद्दे मांडले। त्याला त्या गोष्टीने त्यांना त्रासून त्यांचा सूड घेण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक त्या केंद्रीय तपास यंत्रणेने काल त्यांना ताब्यात घेतलं। हे प्रकरण गेल्या 20 वर्षापूर्वीचं असून त्याला कुठल्याही प्रकारचे पुरावे नसताना देखील त्यांना हात घालायचा आणि मुस्लिम समाजाचे नेते असल्या कारणाने हे राष्ट्रवादीचा एक मोठा आवाज महाराष्ट्रातला दाबण्याच्या दृष्टिकोनातून आणि मुस्लिम समाज असल्यामुळे दाऊदचे संबंध जोडून लगेच मोकळवण्यासाठी, हिंदू मुस्लिम हे महाराष्ट्रामध्ये वातावरण निर्माण करण्यासाठी एक सोयीचं सुडाचं राजकारण त्या भाजप सरकारने केले। या गोष्टीचा आम्ही निषेध करतो। नवाब मलिक साहेब अतिशय सज्जन आहेत। त्यांनी आपण पाहत आहात त्यांचे आजपर्यंतची कारकीर्द आणि त्यांनी काल देखील त्यांना अटक केल्यानंतर त्यांनी त्यांचा बॉडी लँग्वेज तुम्हाला सांगू शकते की ते निर्दोष आहेत। निश्चितच भविष्य काळामध्ये ते बाहेर आल्यानंतर त्या भाजपची पोल केल्याशिवाय राहणार नाहीत असं मला वाटतं। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर त्यांच्या पाठीशी आहे। शरद पवारांचा विचाराचा लढा हा कायम भाजपच्या विरुद्ध यापुढे देखील अशाच तीव्रतेने राहील असं मला वाटतं। राष्ट्रवादी पक्ष, काँग्रेस पक्ष, सेना, शिवसेना यांचं जे काही राज्य आलेलं आहे त्या राज्य पाडण्याच्या संदर्भात अनेक अशा कुरघोडी केल्या। त्याच माध्यमातून काल नवाब मलिक आमचे महाराष्ट्र राज्याचे मंत्री अल्पसंख्याकचे त्यांना कारण नसताना अटक केलेला आहे। कारण नवाब मलिक नेहमी आपल्या माध्यमातून, आपल्या विचारातून जे काय मोदी सरकारचे काय कृत्य आहेत ते बाहेर काढण्याचा सातत्यानं प्रयत्न केला। त्याला आडकाठी घालण्यासाठी, त्यांना शांत करण्यासाठी हे ईडीचं त्यांच्यावर दबाव घालून अटक केलेला आहे। परंतु आमचा हा नेता कधीही न घाबरणारा नेता आहे। तो निर्भीड आहे। तो कदापिही या मोदी सरकारला, या फडणवीसला, गेंड्याला कधीही न घाबरणारा माणूस आहे। तो अजूनही इथून पुढे अजून जास्त करेल, पण कमी काय करणार नाही। आणि निर्भीड मनोवृत्तीचा आमचा हा नवाब मलिक केव्हाही मोदी सरकारला जुमानलेलं नाहीये। येण केन प्रकाराने त्रास देण्याचं काम मागे सुद्धा आमच्या गृहमंत्री देशमुख साहेबांना त्यांनी याच प्रकाराने त्रास दिलेला आहे।
याच्या आधी अनेक अशा आमच्या खासदारांना आमदारांना त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि केंद्र सरकारकडून दबाव आणून महाराष्ट्रातलं राज्य कशा पद्धतीनं पाडायचं याचं रात्रंदिवस त्यांचा विचार चालू आहे. एकही आमदार त्यांच्या बळीला न पडता आमच्या राष्ट्रवादी पक्षाच्या आणि काँग्रेस पक्षाच्या शिवसेनेच्या पक्षाच्या माध्यमातून त्यांना तोंड देण्याचं काम करू लागलेले आहेत. यापुढे इथून पुढे अजूनही जास्त पद्धतीनं आमचं सरकार त्यांचं जे काय वाईट कृत्य आहे ते उघडकीस आणण्याचा सातत्यानं प्रयत्न करेल आणि आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रवादी पक्ष असू द्या, काँग्रेस पक्ष असू द्या, शिवसेना पक्ष असू द्या, ह्या BJP सरकारला तोंड देण्याचं सातत्यानं आम्ही प्रयत्न करू. त्यात कधीही मागे पडणार नाही असं मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.